नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर गजानन गडदे, विस्तार कृषी विद्यापीठामधून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत आहे। आज आम्ही जिल्हा मासिक चर्चा सत्राअंतर्गत कळमनुरी तालुक्यातील म्हैसगव्हाण या गावाच्या शिवारामध्ये आलेलो आहेत आणि आज आम्ही केशवराव काळे यांच्या शेतामध्ये बीबीएफची सोयाबीनची लागवड पाहिलेली आहे। या वर्षी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एल निनोचा प्रभाव आपल्याला दिसून येत आहे। मागच्या 7-8 दिवसापासून पावसाचा खंड पडलेला आहे आणि आणखीन आयएमडीने सांगितलेलं आहे की जवळपास 23 जुलैपर्यंत आपल्याला पावसाची शक्यता कमी आहे। तर अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बंधूंनी आता या शेतामध्ये आम्ही आलेलो आहे तर बीबीएफवर सोयाबीनची लागवड करण्यात आलेली आहे। आपण आता शेतामध्ये बघू शकतो की अशा प्रकारच्या अशा भेगा पडलेल्या आहेत। तर अशा पावसाच्या खंडाच्या काळामध्ये आपल्याला एक थोडंसं हलकं कोळप मारून ह्या ज्या भेगा आहेत हे आपल्याला बुजून घ्यायचे आहेत, जेणेकरून काय आहे जे याच्यातून जे बाष्पीभवन होते ते कमी होणार आहे आणि कोळप केल्यामुळे या सोयाबीनला आपली अशी माती लागते अशा प्रकारची। ते माती लागल्यामुळे थोडंसं आणखीन याला आधार भेटतो आणि जिथं समजा शक्य आहे शेतकरी बंधूंना तर स्प्रिंकलरनं आपण चालू करावं पाणी द्यायला, हलकं पाणी द्यायचं त्याला, जास्त वेळ पाणी बी देऊ देणे त्याला, नाही तर काय आपल्या बऱ्याच ठिकाणी 6-7 घंटे चालवतात। तर आपण 2-2.5 घंटे जर याला स्प्रिंकलर चालवलं तर पुरेसं होते। परत जिथं समजा पाण्याची उपलब्धता नाही आहे अशा ठिकाणी शेतकरी बंधूंनी याच्यावर 13-0-45 जिथं समजा 1 महिन्याचं जर सोयाबीनचं पीक झालं असेल तिथं 1% आपली पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करायची। 1% म्हणजे 100 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची फवारणी घ्यायची आहे। आणि जिथं समजा थोडं 1 महिन्याच्या कमी जर कालावधीचं पीक असेल समजा तर तिथं आपल्याला 1/2% म्हणजे 50 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण फवारणी करायची आहे। तर अशा प्रकारे आपण जर नियोजन केलं तर निश्चितच आपलं थोडंसं अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला कमीत कमी नुकसान होऊन आपले पीक चांगलं टिकून राहील अशा परिस्थितीमध्ये। धन्यवाद।